बघूया 100% बातम्या। सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली। आमदार अपात्रता प्रकरणावर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वतीने एकत्रित याचिका दाखल करण्यात आल्या। या प्रकरणी सुनावणी पार पडली। या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं। मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदार अपात्रता कार्यवाही प्रकरणी सुधारित वेळापत्रक देण्याचे निर्देश दिले होते। मात्र नार्वेकरांनी जुनच वेळापत्रक सादर केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली। कागदपत्र देऊनही अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचं ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। त्यानंतर न्यायालयाने सुधारित वेळापत्रक देण्यासाठी नार्वेकरांना शेवटची संधी दिली आहे। दसऱ्याच्या सुट्टीत वेळापत्रक तयार करून सादर करा, अन्यथा आम्ही वेळापत्रक ठरवू, अशा कडक शब्दात न्यायालयाने नार्वेकरांना इशारा दिलाय। सुप्रीम कोर्टाचे सगळे निर्णय त्यांना मान्य करावेच लागतील, त्या बाबतीत कुठलंही दुमत नाही। परंतु हा जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा दंडुका डोक्यात बसत नाही, कदाचित तोपर्यंत त्यांना हे कळणार नाही। या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना माध्यमांशी कमी बोलण्याचा सल्ला दिलाय। विधानसभेच्या अध्यक्षांनी जे काय बोलले ते सगळे त्यांनी रेकॉर्डवर घेतलं आणि ते म्हणाले हे बोलणं बरोबर नाही। या प्रकरणी पुढची सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे। शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणी निर्णयाला विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असल्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलं, तसंच 30 ऑक्टोबरच्या सुनावणीत सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले। विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबरची शेवटची संधी असून त्या दिवशी तरी वेळापत्रक घेऊन यावं, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे। त्याआधी 11 मे पासून विधानसभा अध्यक्षांनी काही केलं नसून त्यांचा निर्णय घ्यावाच लागेल, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली। तुम्ही ठोस वेळापत्रक देत नसाल तर आम्हाला दखल घ्यावी लागेल, असंही न्यायालयाने म्हटलं। कागदपत्र देऊनही अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याची बाब सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिली। सर्वोच्च न्यायालयाने आम्ही वेळापत्रकाबाबत समाधानी नाही, असं स्पष्ट शब्दात सांगितलं। तसंच दसऱ्याच्या सुट्टीच्या वेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी विधानसभा अध्यक्षांसोबत बसावं आणि नवं वेळापत्रक तयार करून कोर्टात सादर करावं, असे निर्देश न्यायालयाने दिले। ही अध्यक्षांसाठी शेवटची संधी असेल, असंही न्यायालयाने म्हटलं। सुधारित वेळापत्रक अमान्य झाल्यास आम्ही वेळापत्रक ठरवू, असं न्यायालयाने म्हटलं। तसंच विधानसभा अध्यक्षांनी मीडियाशी कमी बोलावं, असा सल्लाही न्यायालयाने दिलाय। 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरून निशाणा साधला। राज्यात सध्या चोर आणि लफंग्यांचं सरकार असून राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करतायत की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करतायत, हे त्यांनी स्पष्ट करावं, असं म्हणत संजय राऊतांनी नार्वेकरांवर थेट निशाणा साधलाय। सर्वोच्च न्यायालयातून फासावर लटकवायचे आदेश आलेले आहेत। सर्वोच्च न्यायालय शिक्षा सुनावतं, पण फासावर लटकवण्यासाठी जल्लादाची गरज असते। ही जबाबदारी आता विधानसभा अध्यक्षांवर आहे, असं राऊत म्हणाले। राऊतांच्या या टीकेवर नार्वेकरांनी पलटवार केलाय। नार्वेकर हे चोरांचे सरदार म्हणून काम करू इच्छितात की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करू इच्छितात, हे त्यांनी ठरवायला पाहिजे। संजय राऊतांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय, असं मला वाटतं। तुझे एक दुसरं वेळापत्रक ठरलंय की पत्राचार आणि कोविडच्या या भ्रष्टाचारामुळे तू पण लवकर जेलमध्ये जाणार आहे। विधानसभा अध्यक्ष उद्या ते खुर्चीवर नसतील तेव्हा अशा व्यक्तींना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल, असा इशारा राऊतांनी दिलाय। त्यामुळे यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। सगळ्यांनाच आता 2024च्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागलेत। सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। मात्र लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 22 जागांवर दावा करण्यात आलाय। इतकंच नाही तर या 22 जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आणण्यावर भर असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय। तर उर्वरित ठिकाणी भाजप राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असंही शेवाळेंनी स्पष्ट केलंय। 13 खासदारांच्या बरोबर 22 ज्या मतदारसंघ आहेत त्याही ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार कसा निवडून येईल या संदर्भातला पण आढावा त्यांनी आज या बैठकीमध्ये घेतला। 288 ज्या वाटप होतील त्याप्रमाणे करू, लोकसभा वाटेल त्याप्रमाणे करू, पण महायुतीत काही गडबड नाही। लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं मिशन 45चा नारा दिलाय। त्यामुळे शिंदेंची शिवसेना 22 जागांवर ठाम राहिल्यास भाजपला आणि अजित पवार गटाला किती जागा मिळणार हा कळीचा मुद्दा ठरू शकतो। त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही।
माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकावरून वादाला तोंड फुटलंय। पुण्यातील गृह खात्याची जागा खासगी विकासकाला हस्तांतरित करण्याची सूचना तत्कालीन पालकमंत्र्यांनी केली होती असा दावा बोरवणकरांनी आपल्या पुस्तकात केला, तर त्या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा खुलासा अजित पवारांनी केलाय। माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांचं मॅडम कमिशनर हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। पुण्याच्या इरवड्यातल्या पोलीस स्टेशनसाठी राखीव असलेल्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन दादा मंत्र्याने घेतला होता, मात्र त्याला आपण विरोध केला असा दावा मीरा बोरवणकरांनी पुस्तकात केला। दरम्यान पोलीस खात्याची जागा खासगी विकासकाला देण्यासंदर्भातल्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। त्यांचं असं म्हणणं होतं की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँडओव्हर करा। मला असं वाटलं की माझे अगोदरचे कमिशनर त्यांनी जर मीटिंग्स अटेंड केलेली आहेत, ह्या प्रोसेसमध्ये जर ते इन्व्हॉल्ड होते तर का देऊन गेले नाही, त्यांनी का हँडओव्हर केलं नाही? त्याची चौकशी करा, नाहीतर आणखीन काय करा, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। कुठल्याही ठिकाणी माझी याच्यामध्ये सही नाही, कुठल्याही मीटिंगला माझ्या माहितीप्रमाणे मी कुठं हजर नाही। मीरा बोरवणकरांच्या पुस्तकामुळे राज्यात नवं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। समलैंगिक विवाहाला मान्यता द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। समलैंगिक विवाह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं हा महत्त्वाचा निकाल दिलाय। या न्यायाधीशांच्या खंडपीठानं प्रकरणात निकाल दिला। सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचं म्हटलंय। समलिंगी व्यक्तींच्या मूलभूत अधिकारांचं हनन होतंय, त्यामुळे समलिंगी व्यक्तींसोबत भेदभाव होणार नाही याची खात्री बाळगावी असे निर्देश कोर्टानं केंद्र सरकारला दिलेत। सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी केंद्राला समिती नेमण्याचे आदेश दिलेत। ही समिती समलैंगिक समुदायाचे अधिकार, हक्क आणि प्रश्नांसंदर्भात विचार करेल। सेम सेक्स मैरिज को रिकॉग्नाइज नहीं किया गया है, हम उसका स्वागत करते हैं। अब पार्लियामेंट के हाथ में जो भी बात आ गई है वो पता नहीं कब होगा, कैसे होगा। बेसिकली ये जो जजमेंट है वो लेस्बियन, गे और बायसेक्सुअल कम्युनिटी के थोड़ा अगेंस्ट गया है इन अ वे। समलैंगिक विवाह संदर्भात कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं चेंडू केंद्र सरकारकडे टोलवलाय। त्यामुळे याबाबत केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। ऊस दराचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दराच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची आत्मक्लेश पदयात्रा सुरू झाली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर आत्मक्लेश पदयात्रा काढली आहे। त्याची सुरुवात शिरोळ तालुक्यातल्या दत्त कारखान्यापासून झाली। स्वतः राजू शेट्टी या पदयात्रेत सहभागी झाले। राजू शेट्टी 22 दिवसात कोणत्याही वाहनामध्ये बसणार नाही। 7 नोव्हेंबरला जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22वी ऊस परिषद पार पडणार आहे। गेल्या वर्षीचे 400 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा गर्भित इशारा राजू शेट्टीने दिलाय। बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन या आत्मक्लेश पदयात्रेला पाठिंबा दर्शवलाय। सरकार बघते पण आम्ही होऊन देणार नाही, एक कांड सुद्धा ऊस आम्ही जाऊन देणार नाही। ऊस निर्यात बंदी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्य सरकारला निर्णय मागे घ्यायला भाग पाडलं होतं। आता गेल्या वर्षीच्या तुटलेल्या ऊसाच्या हिशोबावरून स्वाभिमानीनं साखर कारखान्यांना धारेवर धरलंय। ऊस गाळप हंगाम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे, मात्र पावसानं ओढ दिल्याचा फटका ऊस उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे। साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे। राज्यात यंदा अनेक भागात पावसानं ओढ दिली आहे। पावसानं ओढ दिल्यानं राज्याच्या ऊस उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्ह आहेत। एवढंच काय, एरवी दसऱ्यानंतर सुरू होणारा गाळप हंगाम थेट नोव्हेंबर मध्यावरच सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जाते। गेल्या वर्षीच्या ऊस आणि साखर उत्पादनात अंदाजे 10 ते 15% घट होण्याची शक्यता आहे। यंदा 14.7 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र गाळप हंगामासाठी उपलब्ध होणार आहे, तर 1022 लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे। उत्पादनाच्या बाबतीत मागच्या वर्षी 105 लाख मेट्रिक टन उत्पादन होतं, ते साधारण 90 लाखाच्या आसपास यावर्षी होईल असं साखर कारखाने आम्हाला दिलेल्या माहितीवरून दिसतंय। आता हा अंदाज आहे। यंदा साखरेचं उत्पादन कमी होणार असल्यानं साखरेचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। अतिवृष्टी झाल्यास पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत मिळते, मात्र पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी चक्क खोटा पाऊस पाडण्यात आला। वाशिम जिल्ह्यात 6 ठिकाणी चक्क पर्जन्यमापकात पाणी ओतून ऑनलाईन नोंदीत अतिवृष्टी दाखवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील
मालेगाव तालुक्यातल्या चांदस महसूल मंडळात दिनांक 13 आणि 14 ऑक्टोबर 2023 रोजी 58 आणि 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वास्तविक त्या कालावधीत तिथंच काय, राज्यात सुद्धा कुठेच इतका पाऊस पडलेला नाहीये. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत लाभ मिळवण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रात काही लोकांनी पाणी ओतून त्यात छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय. या प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी म्हणजे त्यांनी टेम्परिंग करून या स्कायमेटचं जे आमचं ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे याच्यामध्ये छेडखानी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परवा दिवशी वाशिममध्ये रेनगेजवर पाणी काही शेतकरी होते का नव्हते ते तपासायला या ठिकाणी मी सांगितलंय. गृह विभाग तपास त्याचा करेल आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत ही मिळायलाच हवी, मात्र खोटा पाऊस पाडून लाभ मिळवणाऱ्यांवर वेळीच कारवाईची गरज आहे. चिपळूणमध्ये पुलाचा गर्डर आणि नंतर पुलाचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. त्यानंतर राजकीय पक्ष आक्रमक झाले. सरकारनं या घटनेची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी विरोधकांनी केली. तर घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमधील बहादूर शेख नाका इथं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा गर्डर कोसळल्याची घटना घडली. राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या पूल दुर्घटनेची गंभीर दखल घेत मंगळवारी पहाटे 4 वाजता घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रिकॉशन्स ज्यामुळे बाळगल्या गेल्या नाहीत त्या सर्व गोष्टींची ज्यावेळेला शहानिशा होईल त्यानंतर त्या तपासामध्ये जे कोणी त्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती नक्की कारवाई केली जाईल. गर्डर कोसळण्याच्या या घटनेमुळे या पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गर्डर कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासोबत पुलाचं काम चांगल्या दर्जाचं होईल याकडे लक्ष देण्याची मागणी होतीये. पुण्यात अपघाताचं प्रमाण वाढलंय. सोमवारी रात्री पुण्यातल्या नवले पुलाजवळ जीवघेणा अपघात झाला. ही घटना ताजी असताना आणखी एक पुण्यातल्या अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यात झालेल्या अपघातात 2 जुळ्या बहिणींचा करुण अंत झालाय. सतीश कुमार झा आपल्या 3 वर्षाच्या जुळ्या मुली आणि पत्नीसह दुचाकीवरून जात असताना विश्रांतवाडी चौकात ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबले होते. दिवा हिरवा होताच मागून येणाऱ्या पेट्रोल टँकरनं मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात 2 जुळ्या मुलींचा मृत्यू झाला असून त्यांचे आईवडील गंभीर जखमी झालेत. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धावपळ सुरू केली. 4ही जणांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गडबड सुरू होती. मात्र तेव्हाच दोघींचा करुण अंत झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. या अपघातात आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर वडिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. पेट्रोल टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंबेडकरी कार्यकर्ते आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार आडा झाला. विद्यापीठात विद्रुपीकरण केल्याच्या आरोपावरून हे दोन्ही गट आमने सामने आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्रुपीकरण केल्याप्रकरणी आंबेडकर कार्यकर्ते आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राच्या फलकावर स्प्रेच्या माध्यमातून रंग लावत विद्यापीठाचं विद्रुपीकरण केल्याचा आरोप आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केला. यावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. विद्यापीठात विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करा अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेनं कुलगुरूंकडे केली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीनं साजरा करण्यात येणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सव महोत्सवाची एक विशेष ओळख आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं भक्तांची मोठी गर्दी होते. मात्र तुळजाभवानीच्या तेल विक्रीचा गोरख धंदा सुरू असल्याचं समोर आलं. तुळजाभवानी मंदिरात देवीला तेल वाहण्यावर बंदी आहे. मात्र ही बंदी असतानाही यज्ञ मंडपात खुलेआम तेल विक्री सुरू असल्याचं समोर आलंय. 20 रुपये दरानं तेलाच्या बाटलीची विक्री करून भाविकांची लूट सुरू आहे. तेल विक्रीची ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबाचे यांनी तेल विक्रीवर बंदी आणण्याबाबत आदेश दिले होते. चालू आहे तेल विक्री चालू आहे. हा, किती रुपयाला आहे? 20 रुपयाला. तेल सांडून पाय घसरणे, चेंगराचेंगरीसारख्या घटना घडू शकतात. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात तेल विक्री करण्यास बंदी आणण्यात आली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचं या निमित्तानं समोर आलंय. राज्यात सर्वत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं राज्यातील 3.5 शक्तिपीठांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्रात देवीचा उत्सव फार मोठा असल्यानं सगळीकडेच नवरात्रोत्सवाची रेलचेल पाहायला मिळते। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या। तुळजाभवानी देवीच्या दर्शन व्यवस्थेबाबत नीलम गोरेंनी नाराजी व्यक्त केली आहे। कारण नसताना काही जण पुजाऱ्यांवर दबाव आणत असल्याचं वक्तव्य गोरेंनी केलंय। राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना नियम अंमलबजावणीबाबत सूचना द्यायला हव्यात असंही गोरेंनी म्हटलंय। देवीसाठी आम्ही येतो त्याचा अर्थ कोणी जर का धरत असेल की आम्ही विंचू असलो तरी सुद्धा आम्हाला माफ करणार, तर तसं होणार नाहीये। देवी सुद्धा प्रत्येकाचा हिशोब व्यवस्थित करत असते। याआधीही नीलम गोरे यांनी महिलांना देवीची आराधना करण्याची परवानगी न देण्यावरून नाराजी व्यक्त केली होती। सामान्य महिलांना तर नाहीच, पण आपल्यालाही आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला होता, हा दुजाभाव आहे असंही त्या म्हणाल्या। नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे सुरू असलेले 4 कॉफी शॉप पोलिसांनी उद्ध्वस्त केलेत। पोलिसांनी धाड टाकताच कॉफी शॉप चालकांची चांगलीच धांदड उडाली, त्यांनी तिथून पळ काढला। कॉफी शॉपच्या नावाखाली अवैध धंदे सुरू असल्याचा संशय नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला आला। त्यावरून सिन्नर शहरातील आठवण कॅफे, रिलॅक्स कॅफे, व्हॉट्सअप कॅफे आणि हार्टबीट कॅफे या शॉप्सवर छापे टाकण्यात आले। यावेळी या शॉप्समध्ये काही अल्पवयीन मुलींसोबत मुलांचे अश्लील चाळे सुरू असल्याचं समोर आलं। या शॉप्समधून जवळपास 40हून अधिक निरोधची पाकिटं, विविध कॅडबरीज आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आलंय। कॉफी शॉप्समध्ये सोफे, बेडचीही व्यवस्था करण्यात आली असून दर तासाला 300 रुपये आकारले जात होते। गुन्हे शाखेच्या पथकानं कॅफेमधील साहित्य उद्ध्वस्त करत कॅफे चालकांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। विशेष म्हणजे शहरातील भरबस्तीत खुलेआम हे प्रकार सुरू असताना स्थानिक सिन्नर पोलीस याबद्दल अनभिज्ञ कसे होते हा प्रश्न आता उपस्थित होतोय। अहमदनगरच्या कोपरगाव शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आलंय। काल रात्रीपासून कोपरगाव शहरात बिबट्याचा संचार सुरू होता। आज दिवसभर त्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू होते। अखेर मादी बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी कोपरगावात मोठी गर्दी उसळली होती। अहमदनगरच्या कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात रात्रीच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता। कोपरगाव बस स्थानक परिसरातील दत्त मंदिराच्या मागे बिबट्या आढळून आला। यावेळी पोलीस आणि वन विभाग घटनास्थळी दाखल झालं आणि बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। मात्र नागरिकांनी अचानक गर्दी करून आरडाओरडा सुरू केल्यानं बिबट्या त्या ठिकाणाहून निसटला आणि सुभाषनगर भागात पोहोचला। या ठिकाणी बघ्यांची गर्दी असल्यानं आणि काही खोडसाळ तरुणांनी त्याला दगड मारून डिवचल्यानं चवताळलेल्या बिबट्यानं 2 जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केलं। बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाताना महत्त्वाची आठवण। माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकरांच्या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय। काय म्हणालेत अजित पवार पाहूया रात्री 8 वाजता स्पेशल रिपोर्टमध्ये न्यूज 18 लोकमतवर।